नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्याचा बुलंद आवाज युवकांचे आशास्थान सांगली मार्केट कमिटीचे सभापती माननीय नाना शिंदे यांचा वाढदिवस आज संपन्न होतोय. TV1 मराठी परिवारकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय BR काका शिंदे यांचे नातू स्वर्गीय अशोकदादा शिंदे यांचे चिरंजीव सांगली मार्केट कमिटीचे सभापती माननीय नाना शिंदे यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतोय. गेल्या 20 वर्षाच्या राजकारणात जत शहर व तालुक्याच्या राजकारणात शिंदे कुटुंबियाचा एक वेगळा दबदबा अद्यापही कायम आहे. तालुक्यात युवकांचे एक मोठे संघटन माननीय नाना शिंदे यांनी उभे केले आहे. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून जत शहरासह तालुक्यात त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. जत नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रभागात विविध विकास कामे केलेली आहेत. जत तालुक्याचा बुलंद आवाज व अभ्यासू युवा नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात व सांगली जिल्ह्यात आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांना सांगली मार्केट कमिटीच्या सभापतीची धुरा त्याचे शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावर दिलेले आहे. वर्षभर मार्केट कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळे विकास कामे त्यांनी या तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत. जत येथे डाळिंब सौदे सुरू झाले, भाजीपाला सौदे सुरू झाले, बेदाणे सौदे सुरू करून शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. सांगली मार्केट कमिटीचे व्यवस्थापनही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. त्या माध्यमातून जत तालुक्याचा विकास करण्याचा त्यांचा गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील अनेक शेतकरी जिद्द चिकाटीच्या माध्यमातून शेततलावाच्या माध्यमातून द्राक्षाची शेती केली. मात्र या शेतकऱ्यांना बेदाणे सांगली व तासगाव येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याची पाळी आली होती. मात्र सभापती माननीय नाना शिंदे यांनी याची दखल घेऊन जत येथे आता बेदाणे सौदे सुरू केलेले आहेत. मार्केट कमिटीच्या माध्यमातून जत येथे कोल्ड स्टोरेज सुरू करून शेतकऱ्यांचा माल या कोल्ड स्टोरेजमध्ये घेऊन त्यांना जास्तीत जास्त सौद्याच्या माध्यमातून दर देण्याचा प्रयत्न यापुढे ते करणार आहेत. आज त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतोय. TV1 मराठीच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. Press the bell icon on the video and never miss another update.